मेगा ब्लॉक आणि मेगा ब्लॉकमुळे कुठे ना कुठे बायखळ्यावरून कुठलीच ट्रेन पुढे जात नाहीये। आता लोक त्याचा पुढचा पर्याय म्हणजे तुम्ही बघू शकता तर इथे टॅक्सी स्टँडला आलेला आणि टॅक्सीला खऱ्या अर्थानं गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। एकूणच परिस्थिती बघितली गेलं बायखळा स्टेशनला आपण आहोत आणि बायखळा स्टेशनच्या बाहेर अनेक लोक इथे आता एक टॅक्सीसाठी थांबलेत। सीएसटी पर्यंत कुठली ट्रेन जात नाही, आता टॅक्सी आणि बसचा पर्याय तुम्ही त्यासाठी थांबलात, काय सांगायला होतं? आता काय सर्वसामान्य माणसांची ही गैरसोयच आहे। वास्तविक पाहता सर्वसामान्य माणसांना गव्हर्नमेंटने ती सुविधा त्या विभागापासून द्यायला गरजेचं होतं। पण आता जी तुम्ही सध्यापासून परिस्थिती बघताय, आता मी आलो विक्रोळीपासून, मी बराच वेळ प्लॅटफॉर्मवर थांबलो, सुदैवाने एक बायखळ्याची ट्रेन मिळाली, बायखळ्यापर्यंत आलो, मला पुढे जायचं क्रॉफर्ड मार्केटला। आता ही सध्या सगळी परिस्थिती सगळ्याच लोकांची आहे। आता किती पुरेसं तुम्ही बस पुरवठा बघा किंवा टॅक्सी बघा, आता आवाज तो इथे भाडे करून सुद्धा इथे वाढ सुद्धा चालू आहे आणि अशा शेळ्या मेंढ्या कोंबल्यासारखं आता ही पब्लिक जी वाट करू ही सगळे आपापल्या कामधंद्यासाठी निघाले। बघू शकता सगळेच लोक आता कामासाठी निघालेत। एकूणच बघितलं गेलं ट्रेन्स येत आहेत, पण त्याच्यानंतरचा पर्याय म्हणजे बस आहे। आता बसकडे आपण जाऊ, जिकडे खऱ्या अर्थानं आता बससाठी सुद्धा एक क्यू ज्याला लाईन लागण्यात आली आहे। आपण नेहमी असं म्हणतो की बस खऱ्या अर्थानं ट्रेन नंतरची पहिली लाईफलाईन ही बस असते आणि बससाठी पण आता मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे ती आता इकडे पाहायला मिळते। एकूण जर बघितलं गेलं तर बस पकडण्यासाठी ही लोक आता खऱ्या अर्थानं इथं स्टेशनच्या बाहेर येऊन बस पकडताना दिसत आहेत। सीएसटीसाठी आता बसचा एक पर्याय आता इकडे उपलब्ध करण्यात आलाय। ट्रेन्स नाही आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे लोकांना आता हाच पर्याय अवलंबून करावा लागतो आणि इकडून थेट बस घेऊन पुढे सीएसटीला जावं लागतंय। बससाठी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, सगळीच लोक तिकीट काढताना दिसत आहेत। एकूण जर बघितलं गेलं तू सीएसटीला जाणार असशील, अभी इधर से बस पकडेगा, काय सांगशील? मी महालक्ष्मीला चाललोय। महाराष्ट्र झालं ट्रेन नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतोय। आता मला बोरवलीला कामाला जायचंय। बघू शकता इथून परत बोरीला कामाला जायचं आहे, पण तरीही लोक तो पर्याय शनिवार असल्यामुळे थोडी गर्दी कमी असली तरी मोठ्या प्रमाणात लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय, कारण ट्रेन नाही आणि ट्रेन ही लाईफलाईन आहे। बस जे आहे त्यांचं प्रमाण जरी वाढवलं असलं तरीही सुद्धा ही लोकांना आता त्या बसचा पर्याय सीएसटी पर्यंतचा अवलंबून करावा लागतोय। एकूणच परिस्थिती बघितली गेली तरीही मेगा ब्लॉक आणि मेगा ब्लॉक उद्या दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्या मेगा ब्लॉकला सगळीच मुंबईकर मंडळी ही सामोरं जाताना दिसत आहेत। संतोष बोधारे सोबत श्रेयस पुढारी न्यूज मुंबई।